ह्या दोघांच्या अस्तित्वाची लढाई जशी आहे तशी मराठी माणसाच्या मुंबईतल्या अस्तित्वाची लढाई आहे, मराठी भाषेच्या अस्तित्वाची लढाई आहे. तशाच पद्धतीनं शिवसेनेच्या अस्तित्वाची, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अस्तित्वाची, ठाकरे बँडच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. ही राजकीय गरज म्हणून त्या दोघांना एकत्र यावं लागलेलं आहे. जसं म्हणतो ना, पोपटाचा जीव कुठेतरी असतो, तसं शिवसेनेचा जीव मुंबई महापालिकेत आहे. दुर्दैवानं शिवसेनेमध्ये जे सदन होते, पक्षासाठी खर्च करायची त्यांची तयारी होती, किंवा शिवसेनेच्या नावावर ज्यांनी आपल्या इमले उभे केले, ज्याने पैसा कमवला, ही सगळी मंडळ एकनाथ शिंदे बरोबर बाहेर पडले. केंद्रामधलं जे सरकार आहे किंवा राज्यामधलं जे सरकार आहे, याच्या विरोधामध्ये जे वातावरण आता महाराष्ट्रामध्ये आहे ना, ते कॅश करावं लागेल त्यांना. त्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. मागच्या वेळच्या विधानसभेच्या पाहिल्यात किंवा महापालिकेच्या पाहिल्यात मनसेच्या उमेदवारांनी घेतलेली मतं, या मतांमुळे ठाकरेंचे उमेदवार पडलेले आहेत. म्हणून ते दोघं एकत्र येणं गरजेचं आहे आत्ता. म्हणून ते एकत्र, नाईलाजास्तव का होईना, पण ते एकत्र आलेले आहे. वैचारिक बांधिलकी कोणाची राहिलेली नाही. सत्ता हे एकच आहे आणि निवडणूक त्याचं साधन ठरतं. साध्य फक्त सत्ता आहे त्यांची. मुख्यमंत्री काय करतात? राज्यकारभार कमी आणि पक्षकारभार जास्त असतो त्यांचा. कोणत्याही परिस्थितीमध्ये साम दाम दंड भेद सगळे आयुध वापरून त्यांना महानगरपालिका मुंबईची जिंकायची. नमस्कार, मी निखिल द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज मुंबईमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी येणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी एकत्र येत आहेत अशी घोषणा केली आहे. जवळपास 20 वर्षानंतर 18 डिसेंबर 2005ला राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी पुढे जाऊन म्हणजे मार्च 2006मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला होता. आणि त्यानंतर आता जवळपास 20 वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात. तर या सगळ्यांची अनेक अंगाने चर्चा केली जाते, अनेक मार्गाने त्याचं विश्लेषण केलं जातं आहे. नक्की ही दोन्ही ठाकरे बंधूंना आत्ता एकत्र येण्याची गरज का वाटली याबद्दल देखील बोललं जात आहे. आपल्यालाही या सगळ्यांबद्दल चर्चा करायची आहे आणि त्यासाठी माझ्या सोबत आहेत हरीश केंची सर. सर, स्वागत आहे आपल्या द पॉलिटिक्समध्ये. सरांसोबत चर्चा करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सर स्वतः सामनाचे संपादक राहिले आहेत, त्यासोबतच पुण्यनगरी, पुढारी यासारख्या दैनिकांचे देखील ते संपादक राहिलेले आहेत. त्यामुळं त्यांच्याकडनं ठाकरे बंधूंबद्दल, शिवसेनेबद्दल, शिवसेनेच्या इतिहास आणि वर्तमानाबद्दल जाणून घेणं देखील खूप महत्त्वाचं असणार आहे. सर, माझा पहिला प्रश्न थेट हाच आहे की जसा मी माझ्या इंट्रोमध्येच उल्लेख केला, 20 वर्षानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे शिवसेनेसोबत युती करतायत. पक्षात नाही आलेत, पण युती तर झालेली आहे. कधी वाटलं होतं तेव्हा तुम्ही कव्हर करत असाल किंवा तेव्हा त्या पक्षासोबतही असाल कदाचित सामनामध्ये वगैरे, तर ही प्रसंगी येईल असं वाटलं होतं? नाही, कसं हे वेगळे झाले, त्या वेगळ्या मुद्द्यावर दोन्ही पक्ष वेगळे झाले. दोघांच्या नेतृत्वाचा वाद होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेला प्रचारासाठी बाहेर पडत किंवा शिवसेनेच्या ज्या घडामोडी होत, या सगळ्या घडामोडीबरोबर राज ठाकरे यांच्याबरोबर त्या होत असत. हे प्रत्येक सभेला बाळासाहेबांच्या बरोबर राज ठाकरे आलेच, असं आजवरून घडलेलं होतं. त्या दरम्यान उद्धव ठाकरे हे बिहाइंड द कर्टन शिवसेनेचं काम पाहत होते. म्हणजे कसं होतं, त्यांची एक जाहिरात एजन्सी होती चौरंग नावाची, आणि त्या जाहिरात एजन्सीच्या माध्यमातून शिवसेनेची प्रचार यंत्रणा ते राबवत होते. व्यासपीठावर येऊन त्यांनी भाषणं कधी केली नाहीत. पण राज ठाकरे हेच पुढे जाऊन बाळासाहेबांचे वारसदार असतील, शिवसेनेचे प्रमुख होतील, शिवसेनेचं सगळं अस्तित्व त्यांच्याबरोबर राहील असं त्यांना वाटत होतं. दुर्दैवानं महाराष्ट्राची सत्ता ज्या वेळेला 95 साली आली, तेव्हा 98-99 मध्ये राज ठाकरे यांचं महत्त्व आणखीन वाढलं, कारण सत्ता हाती आली होती. त्यामुळे मंत्र्यांना आदेश देणं, मंत्रालयात जाणं, हे काम राज ठाकरे करत होते. आणि उद्धव ठाकरे कधी त्या भानगडीत कधी पडले नाहीत. पण शिवसेनेमधली जी काही मंडळी होती, जी बाळासाहेबांच्या बरोबर असायची, त्यांना असं वाटायला लागलं की राज ठाकरे म्हणजे बाळासाहेबांची कॉपीच आहे. आपल्यापेक्षा ज्युनियर असून उद्या जर आपल्याला आदेश देत असेल तर आपलं कसं व्हायचं. म्हणून त्यांच्या विरोधात काही करण्यासाठी ही लोक तयार झाली की राज ठाकरेला कसं बाजूला करता येईल. त्यातूनच मग छगन भुजबळ हाताशी धरून चिनी प्रकरण बाहेर काढलं गेलं आणि राज ठाकरेंना कमी लेखाचं काम सुरू झालं. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना राजकारणात आणायचा चंग काही लोकांनी बांधला आणि तो आणला गेला. परंतु बाळासाहेबांच्या हयातीतच शिवसेनेचं नेतृत्व 2002 साली उद्धव ठाकरेंकडे आल्यामुळे राज ठाकरे अर्थातच नाराज झाले. कारण त्यांच्या डोळ्यासमोर ते दिसत होतं की आत्ता शिवसेनेची धुरा आपल्याकडेच येणार आहे.
बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्र आपलं शिवसेना विद्यार्थी सेना सुरू केली होती, भारतीय विद्यार्थी सेना. ती राज ठाकरेंकडे दिली होती. म्हणजे उद्याची शिवसेनेतली कार्यकर्ते जे असतील ते सगळे विद्यार्थी सेनेतून इकडे यावेत अशी त्यांची भूमिका होती, ती मांडणी होती. त्यामुळे राज ठाकरेंना वाटत होतं की आपल्यालाच आता आपण शिवसेनेचे प्रमुख होईल, कार्याध्यक्ष होऊ, काही होऊ. दुर्दैवानं महाबळेश्वराच्या अधिवेशनामध्ये ते एकदमच उद्धव ठाकरे पुढे आले आणि कार्याध्यक्ष झाले. त्यामुळे साहजिकच नाराज झाले. शिवसेनेच्या प्रत्येक निर्णयामध्ये त्यांना डावललं जायला लागलं अशी त्यांची भूमिका झाली. आणि तसं वास्तव त्यावेळेला पण होतं, नाही असं नाही. त्यामुळे हळूहळू ते दुरावले शिवसेनेपासून. आणि ज्यावेळेला त्यांना लक्षात आलं की हे सगळं उद्धव ठाकरेंकडे जाणार आहे, आपल्याकडे काही राहणार नाही, मग त्यांनी स्वतःच्या नेतृत्वासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुरू केली. ती बाळासाहेबांना सांगूनच केली. पण बाळासाहेबांनी त्यांना थोपवायचा पण प्रयत्न केला, नाही असं नाही. पण तिथे कोंडी झाली अनेक कार्यकर्त्यांची. काही कार्यकर्ते राजबरोबर गेले, बाकीचे तर राहिले. मग जे गेलेले त्यांची कोंडी व्हायला लागली. त्यावेळेला देखील बाळासाहेबांनी राज ठाकरेंवर बंधनं टाकली की तुला तुझा पक्ष, मी माझ्या वयाच्या 40व्या वर्षी शिवसेना काढली आणि ती मोठी केली, तू पक्ष काढलायस ना, आता तू तुझा मोठा हो, पण माझा फोटो वापरायचा नाही. ही बंधनं त्यांना घातली. त्यावेळेपासून ही रिफ्ट हळूहळू वाढत गेली. ती केवळ राजकीय नव्हती, तर कौटुंबिक निर्माण हळूहळू व्हायला लागली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं भाऊ आहेत. भाऊ म्हणजे कसे, दोघांची आई ह्या दोघ्या सख्या बहिणी आहेत, मावस भाऊ आहेत सख्खे. जसे चुलत भाऊ आहेत तसे मावस भाऊ पण आहेत. त्यामुळे त्यांचा ओढा होताच, नाही असं नाही, कौटुंबिक ओढा होताच. कारण राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या अंगाखांद्यावर मोठे झालेले होते, मातोश्रीवर राहत होते. म्हणजे उद्धव ठाकरेंची आई मासाहेब हे त्याला भरवायचे. तो आईकडे कमी आणि मावशीकडे जास्त असायचं. त्यामुळे ती अटॅचमेंट त्यांची खूप होती. परंतु ह्या नेतृत्वाच्या वादामुळं याच्यात रिप पडले, 2 पक्ष वेगळे झाले. पण कधी हे एकत्र येतील असं तेव्हा म्हणजे 2006 साली कधी नाही वाटत नव्हतं. त्याचं कारणच होतं ना, त्यांनी स्वतंत्र मार्ग अवलंबला होता. त्यांनी तो ज्या पद्धतीने अवलंबायचा त्यांनी तो पक्ष सुरू केला. त्यांच्या पक्षाची ती 5 रंगी झेंडा होता त्याच्यामध्ये. ती दैवत जी होती ती महाराष्ट्राची सगळे दैवत होती. प्रबोधनकारांबरोबर सावित्रीबाई फुलेंचा फोटो होता, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता. हे सगळे फोटो म्हणजे महाराष्ट्राचे सगळे दैवत त्या व्यासपीठावर होती. त्यामुळे त्यांची वाटचाल होती की ही या दृष्टिकोनाचा वाटचाल राहील त्यांची. बरोबर. पण नंतर राहिलं नाही तसं. सर, राजकारणामध्ये टायमिंग खूप महत्वाचं आहे असं म्हणतात. आता हीच जर युती, म्हणजे मला असं वाटतं की जर ही 2022 साली शिवसेना फुटल्यानंतर जर ही युती झाली असते तर कदाचित एक वेगळं आत्ताचं चित्र दिसलं असतं का? खरं तर जर-तरला राजकारणात स्थान नसतं असं म्हणतात. पण 2022 साली जेव्हा शिवसेना फुटली आणि सगळी सहानुभूती तेव्हा एकंदरीत ठाकरेंच्या बाजूला होती, तेव्हा जर दोघं एकत्र आले असते तर आता कुठलं महाराष्ट्राचं चित्र वेगळं दिसलं असतं का? शक्य आहे तसं, नाही असं नाही. परंतु एकत्र येणं शक्यच नव्हतं, कारण दोघांची वैचारिक वाटचालच वेगळी होती सगळी. कारण 2017 मध्ये निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये 7 नगरसेवक मनसेचे निवडून आले. ते उद्धव ठाकरेंनी घेतले 6 त्यापैकी. त्यामुळे ते त्यांचा वाद होताच, त्यामुळे ते एकत्र येणं शक्यच नव्हतं. पण दोघांच्यासाठी शिवसेना हे खरं तर खूप म्हणजे जवळ येण्याचं एक माध्यम होतं आणि दोघेही त्या शिवसेनेतून वाढले. ती शिवसेना त्यांनी वाढवली सुद्धा. मग तेव्हा ती शिवसेना तुटतीये हे बघितल्यानंतर तो काळ योग्य नव्हता का ही युती होण्याचा? होतं, पण इगोचा प्रश्न निर्माण होता ना. दोघांचा इगो होता त्या वेळेला. दोघांना स्वतःच्या नेतृत्वाची खात्री होती की नाही आपणच काहीतरी करू शकू. पण आज जे मग एकत्र येण्याचा जो निर्णय झाला याकडे तुम्ही कसं बघता? एकतर याला बेरजेचं राजकारण जसं यशवंतराव म्हणायचे तसं म्हणून बघायचं का याला भावनेचं राजकारण म्हणून बघायचं? नक्की कुठल्या अंगाने या युतीकडे बघायचं? इथे 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ह्या दोघांच्या अस्तित्वाची लढाई जशी आहे तशी मराठी माणसाच्या मुंबईतल्या अस्तित्वाची लढाई आहे. मराठी भाषेच्या अस्तित्वाची लढाई आहे. जरी जात भाषा म्हणून मिळालं असेल, पण सरकार दरबारी कुसुमाग्रजांनी ज्या पद्धतीने सांगितलं ना, फाटक्या वस्त्रांची उभी आहे ती आजही. म्हणजे मराठीच्या अस्तित्वाची, मराठी माणसाच्या अस्तित्वाची. तशाच पद्धतीनं शिवसेनेच्या अस्तित्वाची, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अस्तित्वाची, ठाकरे बँडच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. ही राजकीय गरज म्हणून त्या दोघांना एकत्र यावं लागलेलं आहे.
पण हे जनतेला कसं पटवून द्याल? जसं आपण आता उल्लेख केला, की ही अस्तित्वाची लढाई आहे, मराठीच्या अस्मितेची सुद्धा लढाई आहे. हो. पण जनतेला हे कसं पटवून देता येईल, की ही खरी माझ्या म्हणजे त्यांच्या स्वतःच्या दोघांच्या अस्तित्वाची लढाई नाहीये, तर ही मराठीच्या अस्मितेची लढाई लढतोय. हे जनतेला खरंच पटेल का? त्याचं कारण असं की तुम्ही हं. बघितलं असाल की लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये जे काय मतदान झालं, हां. जी मतं फुटली, म्हणजे आधी राज ठाकरेंचा मुलगा पडला आणि उद्धव ठाकरेंचा उमेदवार निवडून आला. हो. मराठी बहुल्य असलेल्या त्या मतदारसंघामध्ये ही अवस्था झाली. त्यात शिंदेचे उमेदवार पण होता. सगळे मराठी मतदार, पण त्या मराठी मतदारांमध्ये उद्धव ठाकरेंना मतं मिळाली, राज ठाकरेंना मिळाली नाही. 3 नंबरला गेले ते. हा प्रश्न ज्यावेळेला होतो, त्या मराठी मतांची विभागणी होती, तेव्हा विरोधी पक्षाचा माणूस निवडून येतो. हे ज्यावेळेला लक्षात यायला लागलं ना, त्यावेळेला ते हळूहळू एकत्र यायला लागले. कारण आता महापालिकेची निवडणूक ही महापालिका ताब्यात राहावी यासाठी होणारी निवडणूक आहे. म्हणजे जसं म्हणतो ना, पोपटाचा जीव कुठेतरी असतो, तसं शिवसेनेचा जीव मुंबई महापालिकेत आहे. म्हणजे आज समोर एवढा बलाढ्य पक्ष उभा आहे. केंद्रापासून नगरपालिके, ग्रामपंचायतीपर्यंत भारतीय जनता पक्ष उभी आहे. मजबूत आर्थिक बाबतीने मजबूत आहे, ताकदीनं मजबूत आहे. अशा वेळेला त्यांच्याशी लढत द्यायची असेल तर आपल्याकडे आर्थिक ताकद असायला पाहिजे ना. दुर्दैवानं शिवसेनेमध्ये जे सदन होते, पक्षासाठी खर्च करायची त्यांची तयारी होती, किंवा शिवसेनेच्या नावावर ज्यांनी आपल्या इमले उभे केले, ज्यांनी पैसा कमवला, ही सगळी मंडळ एकनाथ शिंदे बरोबर बाहेर पडली ना. त्यामुळे इकडं खडखडाट होता तिजोरीमध्ये. म्हणून मुंबईची महापालिका जिंकणं, कारण 90,000 कोटी रुपयाचं बजेट आहे ते. काही राज्यांपेक्षा मोठे बजेट. केरळपेक्षा मोठं बजेट आहे आपलं. ते ताब्यात असं राहावं तरच आपल्याला काही करता येऊ शकतं. हा एक प्रश्न आहे. मराठी शाळा बंद पडत आहेत तिथे. मराठीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मराठी माणसांच्या मान सन्मानाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण तुम्ही बघत असाल की हिंदीमध्ये जी बोला, नाही बोलणार तुम्हाला काय करायचं करा, असं उर्मटपणा बोलायला लागले. म्हणजे दिल्लीच्या मुख्यमंत्री बाकीच्यांना झापतात की तुम्हाला हिंदीमध्ये बोला म्हणून. मुंबईमध्ये मराठी बोलायला त्यांना काय हरकत आहे? शिकायला काय नाही, बाबा शिकतो असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे ज्या पद्धतीनं परप्रांतीयांचं वर्चस्व मुंबईमध्ये वाढायला लागलंय ना, ते साहजिकच मराठी लोकांना जाचू लागलेलं आहे. पण सर, मराठी या एका मुद्द्यावर मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकता येऊ शकते का? म्हणजे असं म्हणण्याचं कारण म्हणजे की अनेक सर्वेज किंवा विविध माध्यमं असं सांगतात की मराठीत जवळपास 38%, मुंबईमध्ये जवळपास 30% समजू आपण. आणि त्यातही आता भाजपही त्याचा भागीदार आहे, शिवसेना शिंदेची तेही भागीदार आहेत. अशा वेळी फक्त मराठी या मुद्द्यावर मुंबईची महापालिका निवडणूक जिंकणं किती कठीण वाटतं? नाही, आता त्यांचं जे लक्ष आहे ते मराठी मतदार आहे. लक्षात आलं की नाही? त्यांना आपल्या बाजूला कसं ओढता येईल यासाठी त्यांना प्रयत्न करायला लागतील, दोघांनाही. त्याचबरोबर लोकसभा, विधानसभेमध्ये मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने आला, दलित मतदार आपल्याबरोबर आले. त्यामुळे त्यानंतर असं की केंद्रामधलं जे सरकार आहे किंवा राज्यामधलं जे सरकार आहे, याच्या विरोधामध्ये जे वातावरण आता महाराष्ट्रामध्ये आहे ना, ते कॅश करावं लागेल त्यांना. त्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यांना चांगल्या जागा मिळाल्या. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं? शिवसेनेला 10 जागा मिळाल्या, मनसेला काहीच नाही, सोडून दे. शिवसेनेला 10 आमदार निवडून आले. त्याच्या विरोधात भारतीय जनता पक्ष आणि शिंदे यांचे 20 लोक निवडून आले. म्हणजे जर एक आमदारचा मतदारसंघ म्हणजे 6 ते 7 आमदार, आपले नगरसेवक, म्हणजे 10 म्हणजे 60-70 लोक आले. तिकडे 100, 125, 140 पर्यंत जाऊ शकतात. मग काय होणार? त्यासाठी त्या मतांची बेगमी यांना करावी लागणार आहे. ती मतं आपल्याकडे कशा पद्धतीने वळतील यासाठी हे प्रयत्न करावे लागतील. गल्ली बोळात त्यांना फिरावं लागेल. आपले कार्यकर्ते, मराठी संस्था, मराठी माणसं यांच्या पाठीवर थाप मारायला लागेल. यांना जावं लागेल. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ही दोन्ही माणसं बाहेर पडली नाहीत ना. म्हणजे शिवसेनेच्या नावावर राजकारण करणारी महाराष्ट्रातले इतर तरुण किंवा मनसेच्या नावावर इतर महाराष्ट्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते यांच्या पाठीवर कोण थाप मारणार आहे? या उलट जर एकनाथ शिंदेची कामगिरी बघितलं तर त्यांनी भाजपच्या विरोधात लढून 54. त्याचं कारण त्यांच्याकडे सत्ता हे खूप महत्वाचं साधन आहे ना. पैसा हे खूप मोठं साधन आहे.
त्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी जातात तर शिवसेनेचा माणूस फोडायचा अशा उद्देशानंच त्याला घेत आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी. साहजिक आहे ते. शेवटी ती मतं कोणाची तर शिवसेनेचीच आहेत. धनुष्यबाणावर मिळालेली मतं ही शिवसेनेचीच मतं आहेत ना. ती ठाकरेंच्या ऐवजी शिंदेकडे वळाली. हे ठाकरेंना ती मतं सगळी परत आपल्याकडे वळवायला लागतील. त्यासाठी काय करावं लागतील? जीव तोडून प्रयत्न करावा लागेल त्यांना. त्याशिवाय त्यांना शक्य नाही ते. सर, आपण उत्तरामध्ये जसे मगाशी उल्लेख केला की लोकसभा निवडणुकीमध्ये जसं काँग्रेस सोबत होती त्यामुळे त्यांना दलित मुस्लिम या प्रकारची मतं सुद्धा शिंदे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे ट्रान्सफर करता आली. पण आता जर आपण या दोघांच्या युतीकडे बघितलं तर दोघांचा वोटर बेस ज्याला म्हणतात तो एक समान दिसतो. मराठी मतदार असतील किंवा अजून कुठले मतदार असतील. जेव्हा काँग्रेस सोबत होते तेव्हा त्यांना एक वेगळा वोटर बेस त्यांच्यासोबत जोडला जात होता. मग अशा वेळी जर काँग्रेस सोबत असते, महाविकास आघाडी सोबत असते तर जास्त शक्यता नव्हती का मुंबई महापालिकेत सत्तेत येण्याची आता राज ठाकरेंसोबत युती करण्यापेक्षा? नाही, काँग्रेस यायलाच तयार नाही तर काय करणार तुम्ही? मराठी मतं विभागू नये हा पण जर मूळ उद्देश असा होता की मराठी मतं विभागू नयेत म्हणून या दोघांनी एकत्र. कारण मागच्या तुम्ही जर निवडणुका पाहिल्या म्हणजे मागच्या वेळच्या विधानसभेच्या पाहिल्यात किंवा महापालिकेच्या पाहिल्या, मनसेच्या उमेदवारांनी घेतलेली मतं या मतांमुळे ठाकरेंचे उमेदवार पडलेले आहेत. म्हणून ते दोघं एकत्र येणं गरजेचं आहे आत्ता. म्हणून ते एकत्र नाईलाजास्तव का होईना पण ते एकत्र आलेले आहेत. काँग्रेसचा एक हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांना स्वतःच हे दाखवायचं आहे मुंबईमध्ये. दुसरं असं मला वाटतं बघा, सगळा मीडिया आज ठाकरे बंधू ठाकरे ब्रँड याच्यावरच चाललाय. पण कोण्या एका काळी म्हणजे 20-25 वर्षापूर्वी मुंबईमध्ये काँग्रेसचं वर्चस्व होतं. वर्चस्व कमी झालं काँग्रेसचं. ते वाढू देता कामा नये असाही राजसत्तेचा प्रयत्न असतो. केंद्रातला असतो आणि राज्यातलाही असतो. काँग्रेस वाढता कामा नये काही झालं तरी. कारण त्यांचा बेस सर्व ठिकाणी त्यांचा बेस आहे. ठाकरेंच्या इंजिनमध्ये आणि उद्धव ठाकरेंच्या मशालीमध्ये तेल भाजप टाकते असं वाटतं का? असं वाटतं त्यांना स्वतःची जागा टिकवायच्या नाही असं नाही. यांचं कमी करताना ते वाढता कामा नये. बरोबर. म्हणजे काँग्रेसवाले वाढता कामा नये. भाजपचा उद्देश आहे हा. म्हणून काँग्रेसला मतं कोण देतील? परप्रांतीय असतील आणि मुसलमान असतील, दलित असतील. मग त्या जागा कोणाला द्यायच्या? शिंदेला द्यायच्या. शिंदे लढवतील तिकडे काय. मग ती जागा मतं तिकडे गेली तर ह्यांच्याकडे जाणारी मतं काँग्रेसकडे जाणारी मतं संपलीच ना. बरोबर. हे काँग्रेसचं अस्तित्व कमी करायचं हा एक दृष्टिकोन त्याच्यामध्ये आहेच त्यांचा, भारतीय जनता पक्षाचा. बरोबर. आता आपण जी चर्चा करतोय की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत, पण राज ठाकरेंनी मधल्या काळात विविध भूमिका घेतलेल्या आहेत. म्हणजे 2014 साली मोदींना समर्थन देण्याची भूमिका, 19 मध्ये पुन्हा विरोध करण्याची भूमिका आणि 24 मध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या निमित्तानं पुन्हा समर्थन देण्याची भूमिका. या सगळ्यांचा फटका मतदारांमध्ये सुद्धा बसू शकतो. म्हणजे आता उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला या राज ठाकरेंच्या या भूमिकेचा फटका बसू शकतो. चांगला प्रश्न आहे. पण एक तुम्ही विचार करा, जे महाराष्ट्रातले निवडणूक आता लढवणारे 6 पक्ष आहेत ना, या सगळ्या पक्षांनी भारतीय जनता पक्षाची युती केलेली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 30 वर्ष बरोबर काढली. बरोबर की नाही? तुम्ही म्हणाला त्या पद्धतीने मनसेने त्यांना पाठिंबा देऊन म्हणजे उमेदवार नसताना देखील प्रचार केलेला आहे. केला ना मागच्या वेळेला त्यांनी प्रचार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मागितलं नसतानाही पाठिंबा दिला भारतीय जनता पक्षाचा 14ला. त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री झाले. ते त्यांच्या बरोबरच आहेत. अजित पवार आता तर सत्तेत आहे त्यांच्या बरोबर. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे जे भारतीय जनता पक्षावर जायचं नाही, मला मांडीला मांडी लावून बसायचं नाहीये, मी हा राजीनामा मी फेकतो असं म्हणणारे एकनाथ शिंदे आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. म्हणजे काय, सगळे वैचारिक बांधिलकी कोणाची राहिलेली नाही. सत्ता हे एकच आहे आणि निवडणूक त्याचं साधन ठरलं. साध्य फक्त सत्ता आहे त्यांची. त्यामुळे हे काय होईल ते काही नाही. सगळे उद्या निवडून आल्यानंतर जर समजा शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र झाली, निवडणूक आल्या गेल्या, तर शरद पवारांकडून निवडून आलेले जे नगरसेवक ते कुठे जातील? भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाहीत. खात्री नाही. खात्री आहे का? आणि पुण्यामध्ये तशी चर्चा सुरूच आहे की अजितदादांसोबत युती करून लढायचं. माझा यानंतर महत्त्वाचा प्रश्न असा होता की जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र लढणारच आहेत
तर अशा वेळी शिंदेचं महायुतीमधलं महत्त्व किंवा शिंदेचं भाजपसोबत जर एकत्र मुंबईत लढणार होती तर त्याचं महत्त्व वाढणार आहे का? कारण तिथे फक्त प्रादेशिक पक्ष आणि भूमिपुत्रांचा पक्ष शिवसेना आहे आणि इथे हे दोन्ही भूमिपुत्रांचे पक्ष म्हणून ओळखले जातात. अशामुळं शिंदेचा स्पेस भाजपच्या युतीमध्ये वाढेल का? बघा, तुम्ही आता नगरपालिका निवडणुका हा. झाल्या, कुठेही एकनाथ शिंदेला भारतीय जनता पक्षाने बरोबर घेतलेलं घेतलं नाही. नाही. पण मुंबईत घेणार, ठाण्यामध्ये पण घेणार नाहीत ते. हम्म. लक्षात आलं की नाही? एकनाथ शिंदेच्या ठाण्यामध्ये पण त्यांची युती होणार नाही, हम्म. फक्त मुंबईमध्ये होईल. याचं कारण मराठी मतांची विभागणी व्हायला हवी. यांच्याकडे जर एक गठ्ठा मतदान असेल त्यातले काही टक्के इकडे आले तरी काही मतांचा फरक पडतो. हम्म. म्हणून दिल्लीवाने ठरवलं की नाही, मुंबईमध्ये आपल्याला कुठल्या परिस्थितीत मुंबई काबीज करायची असेल हम्म. तर एकनाथ शिंदे आपल्याबरोबर असले पाहिजेत. हे त्यांच्यावर बिंबवलेलं आहे स्थानिक नेतृत्वावर. बरोबर. कारण मुख्यमंत्री काय करतात, हम्म. राज्यकारभार कमी हम्म. आणि पक्षकारभार जास्त असतो हम्म. त्यांचा. तिथे अध्यक्ष कोणी असो, बावनकुळे असो नाही तर चव्हाण असो, हम्म. पण पक्ष चालवतात हेच. राज्यकारभारापेक्षा याच्यात जास्त लक्ष असतं त्यांचं. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये साम दाम दंड भेद हम्म. सगळी आयुध वापरून त्यांना महानगरपालिका मुंबईची जिंकायची. बरोबर. पण या सगळ्यामध्ये मराठी अस्मितेबद्दल आपण बराच वेळ बोललोय. खरं आता ही अस्मिता एवढी महत्वाची आहे का? किंवा मुंबईला तोडण्याची भाषा करणं इतकं महत्वाचं आहे का? खरं तर माहिती आहे की नाही तोडू शकणार किंवा नाही त्याचं युनियन टेरिटरी करतील हे तर आत्ता शक्य नाहीये. पण तरी सुद्धा हा मुद्दा सतत उकरून काढत राहणं किंवा तो चालवत राहणं हे शिवसेनेसाठी एवढं महत्वाचं का वाटतं? एक लक्षात घ्या, केंद्रातली जी सत्ता आहे ती स्वातंत्र्य लढ्यामध्ये कधीच नव्हती. उलट पारतंत्र्यामध्ये इंग्रजांच्या बरोबर ते होते. ते आज सत्तेवर आहेत. संपूर्ण महाराष्ट्र यासाठी जी चळवळ झाली त्या चळवळीमध्ये आज सत्तेवर असलेले कोणीच नव्हते. लक्षात आले की नाही? जे महाराष्ट्रासाठी, मराठी राज्यासाठी आणि मुंबईसाठी ज्यांनी झगडा दिला, 107 हुतात्मे दिले, शिवाय मुंबई विकत घेतली गुजरातकडून, ही चळवळ, याचं गांभीर्य, याची दाहकता आजच्या पिढीला कुठे आहे? आजच्या पिढीला नाहीच ना. म्हणजे 107 हुतात्मे शहीद झाले ते सगळे मराठी आहेत ना. पण त्यावेळेपासून काँग्रेसलाही आणि आता भारतीय जनता पक्षालाही मुंबई ही वेगळी करायचीच आहे. MMRDच्या प्रकरणातून त्यांना ते सगळं एकत्र करायचं आहे. पनवेलपासून जो भाग आहे, अलिबाग वगैरे, पनवेलपासून ठाणे वगैरे हे गुजरातला त्यांना जोडायचं आहे किंवा युनियन टेरिटरी करायचं आहे. म्हणजे मराठी माणसाचं अस्तित्व कमीच करायचं आहे आत्ता. म्हणून मराठी माणूस व्यथित का आहे त्याचं कारण ते आहे. शिवसेना स्थापन का झाली ही पूर्वपीठिका तुम्ही जर विचार केला तर लक्षात येईल की मराठी माणसावर अन्याय होतोय म्हणून ती स्थापन झाली. त्यांच्या न्याय हक्कासाठी झगडणारी शिवसेना होती. मग तिथे त्या लोकांना नोकऱ्या मिळत नव्हत्या म्हणून शिवसेनेने नोकऱ्यांसाठी प्रयत्न केले. सगळे उद्योगधंद्यांवर मोर्चे काढले. तिथं प्रसंगी धाक दाखवला, दम दिला आणि मराठी माणूस लागले तिथे, सगळे कामाला लागले तिथे. मराठी माणसाच्या तरुणांना नोकऱ्या लागल्या, पोटाला लागले मराठी माणूस, म्हणून ते शिवसेनेच्या मागे उभे राहिले. बरोबर. काँग्रेसने त्याला विरोध केला होता. म्हणजे मुंबई तोडण्याचा हाच मुद्दा जरा नरेटिव्ह मोठा करता यावा यामुळे सुद्धा काँग्रेस सोबत युती केली नसावी असं वाटतं का? असं काही नाही ना. मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना, काँग्रेसचं अस्तित्व हळूहळू कमी करायचं. कसं करता येईल? एकदम करू शकत नाही. बरोबर. 40 खासदारांना 100 खासदार झाले त्यांचे. म्हणजे ते बघा, 240 निवडून आले, इंडिया आघाडीचे 234 आहेत. कितीचा फरक आहे? 6 खासदारांचा फरक आहे. हे वास्तव भारतीय जनता पक्षाच्या डोक्यात आहे ना. मग काँग्रेस कुठं कमी करता येईल यासाठी हे सगळे प्रयत्न असतात. बरोबर. आणि मुंबई महापालिकेसारखी जर महापालिका काँग्रेसला मिळू शकत असेल तर ते खूप मोठी धोकाची स्थिती असू शकते. मिळणार नाही, हे बरोबर आहे. यासाठी चिंता केली मिळणार नाही म्हणून त्यांच्याशी युती होऊ नये असाच प्रयत्न असतो. बरोबर. कारण कसं आहे, आपण आजपर्यंत असं म्हणतो महाराष्ट्रामध्ये काही घडलं त्याच्या मागे शरद पवार असतील असं म्हणतो. आज महाराष्ट्रात काही घडलं तर त्याच्या मागे फडणवीस असं म्हटलं जातं. बरोबर. म्हणजे काँग्रेसला देखील शिवसेना मनसेपासून लांब ठेवायचं असेल तर त्यामागे फडणवीस असले पाहिजेत असंही म्हटलं जातं. कारण त्यांची मतं
जी मतं आहेत, कोणाची मतं आहेत ती? दलित मुस्लिमांची मतं ही काँग्रेसची मतं आहेत. ती उद्धव ठाकरेकडे जाता कामा नयेत. म्हणून ती स्वतंत्र असली म्हणजे त्यांच्या मागे ते जाऊ शकतात. आणि तो मतभेद मताचा विभाजनाचा फायदा ती वोट बँक तोडता येऊ शकते. हे पण त्याच्या मागे षडयंत्र असेल. आपण आतापर्यंत जी चर्चा केली ती मुंबई केंद्रित होती. मुंबईमध्ये या दोघांचा एकत्र येण्याचा कसा फायदा होऊ शकतो हे बघितलं. पण MMR रिजनमध्ये अनेक अशा महानगरपालिका आहेत जिथे मराठी मतं मोठ्या संख्येने आहेत. मग हो. त्याच्यात कल्याण डोंबिवली आहे, ठाणे, नवी मुंबई अशा महानगरपालिकांचा समावेश आहे. या महानगरपालिकांमध्ये सुद्धा या दोघं भावांचा एकत्र येण्यामुळे काही फायदा होऊ शकतो दोन्ही होऊ पक्षांना? शकतो ना. तर तुम्ही आणि पुण्यात सोबत सुद्धा पुणे आणि नाशिक. ठाण्यात तुम्ही पाहिलं असेल शिवसेनेचं वर्चस्व होतं तिथे. 2 नंबरला भारतीय जनता पक्ष आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये काय होतं? शिवसेनेची सत्ता होती. मनसे विरोधी पक्षनेता होता. भारतीय जनता पक्ष 3 नंबरला आहे तिथे. हा सगळा पट्टा जो आहे ना, पूर्वीपासून हा वेगळाच पट्टा आहे तो. MMRDचा जो पट्टा आहे तो पट्टा कसा हस्तगत करता येईल यासाठी भारतीय जनता पक्ष कायम प्रयत्नशील आहे. तिथे यांना युती करू देणार नाही. तुम्हाला लक्षात आलं असेल की तुम्हाला राम कापसे, रामभाऊ म्हाळगी किंवा आणखीन एक दाढी असलेले खासदार होते बघा. हे सगळे भारतीय जनता पक्षाचे खासदार ठाणे मतदारसंघातून निवडून आले होते. पण शिवसेनेने हट्टाला पेटून ती जागा मागून घेतली ठाणे. कारण कल्याण डोंबिवली ठाणा हा मतदारसंघ होता पनवेल. मग तिथं आनंद परांजपे निवडून आले. लक्षात आलं की नाही? शिवसेनेला ती खासदारकी मिळाली त्यामुळे तिथे खासदार निवडून आले शिवसेनेचे. भारतीय जनता पक्षाचे आले नाहीत. मग तोच वारसा घेऊन एकनाथ शिंदे तिथे हट्ट धरून बसले की माझ्या मुलालाच मिळायला हवं. मग ते त्यालाच मिळायला लागलं. पण आता तिथे नगरसेवक तिथे आमदार पाहिले तर सगळे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. ठाण्यातले 2 आमदार सोडले तर बाकी सगळे भारतीय जनता पक्षाचे. त्यामुळे तिथे भारतीय जनता पक्षाची देखील ताकद मोठी आहे. लक्षात आलं की नाही? आता यात आपण मराठी मुद्दा किंवा बाकी सगळ्या गोष्टींबद्दल तर बोललोच आहे. पण दोघं एकत्र येणं म्हणजे हे गणित बेरीज तर झालेली आहे. पण राजकारणामध्ये या बेरजेसोबत केमिस्ट्री सुद्धा खूप महत्त्वाची असते. तर या दोघांची केमिस्ट्री जुळेल का? आणि दोन्ही मतदार पुन्हा त्यांचे एकत्र येतील का? कार्यकर्ते मिळून काम करू शकतील का येणाऱ्या काळात? आज तुम्ही पाहिलं असेल जल्लोष केलाय दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी. नाही असं नाही. आणि त्यांची मी म्हटलं माझी गरज आहे त्यांना एकत्र येण्याची. कार्यकर्त्यांनाही गरज आहे, त्यांनाही गरज आहे. कारण त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे ना आज. बरोबर. भारतीय जनता पक्षाचं आव्हान एवढं मोठं त्यांच्या समोर आहे. ते तोडणं शक्य आहे का? कारण मराठी माणसं देखील भारतीय जनता पक्षात आहेत ना. एकनाथ शिंदे सारखा मोठं आव्हान त्यांच्या समोर उभं आहे. त्यावेळेला त्यांना काय करावं लागणार आहे? त्यांना असलेलं जी पोकळी निर्माण आहे ती त्यांना जवळ करावी लागेल. म्हणजे राज्यातल्या सत्तेविरोधात किंवा केंद्राच्या सत्तेविरोधामध्ये जे काही वातावरण आहे हे वातावरण त्यांना कॅश करावं लागेल. मराठी मतं ज्या पद्धतीने कॅश करावी लागतील तशी ती मतं पण कॅश करायला लागेल तर त्यांचं अस्तित्व राहील. नाही तर त्यांना शक्यच नाही ना मुंबई जिंकणं. आज ते किती ठामपणे म्हणत असतील. ते कार्यकर्त्यांमध्ये मतदारांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी म्हणतायत. वास्तव काय आहे? मुंबईमधल्या शिवसेनेकडे 10 आमदार आहेत आणि भारतीय जनता पक्ष आणि शिंदेकडे 20 आमदार आहेत. मगाशी तुम्हाला म्हटलं 7 आमदार आहेत तिथे. एकाला 7 नगरसेवक आहेत. कुठं गणित बसतच नाही ना ते. त्यासाठी तुम्हाला कार्यकर्त्यांना जपावं लागेल. मराठी मतदारांना जवळ घ्यावं लागेल. तसंच सत्तेच्या विरोधामध्ये जे वातावरण निर्माण झालेलं आहे त्या वातावरणातलं जे मतदार आहेत ते तुम्हाला जवळ करावे लागतील. तेव्हा तुम्हाला ते साध्य होईल, नाही तर होऊ शकत नाही साध्य. सर आपले खूप खूप आभार. शिवसेना दोन्ही म्हणजे ठाकरे आणि दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या निमित्ताने जी चर्चा झाली अतिशय सविस्तरपणे दोन्ही शिवसेनेबद्दल जाणून घेता आलं. त्यासोबत मनसेचं एकंदरीत स्थान काय असेल याबद्दल देखील माहिती करून घेता आली. अशाच विषयांवर पुन्हा कधीतरी नक्की भेटायला आवडेल. पण आज इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.